नमस्ते फ्रेंड्स, निकीज किचनमध्ये आज तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मटन किमा कुकरमध्ये, तो पण पुन्हा एकदा कमीतल्या कमी साहित्यामध्ये. चला तर मग आपण इन्ग्रेडियंट्स पाहूया. मी मटन घेतलं आहे 300 ग्राम. तुम्ही तुमच्या सोयीनुसार किमा घेऊ शकता. मटन किमा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे 4-5 पाण्यामध्ये. थोडीशी कसुरी मेथी घ्यायची, हात मेथी घ्यायची आहे, ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर घ्या, नाही घेतली तरी हरकत नाही. कोथिंबीर, गरम मसाला जर घरी अवेलेबल असेल, जो आपला वापरण्याचा असतो गरम मसाला तो, किंवा मार्केटमधनं जरी गरम मसाला आणला तरी चालेल. आमचा घाटी मसाला घेतला आहे मी, आमचा कोल्हापुरी घाटी मसाला 3 चमचे. वटाणा पण ऑप्शनल आहे, पण किम्यामध्ये वटाणा असेल तर चांगली चव येते, म्हणून मी वटाणा घेतलेला आहे आपला. 2 मोठे चिरलेले कांदे बारीक चिरून घ्यायचे आहेत. 2 मोठे टोमॅटो बारीक चिरून घ्यायचे आहेत. तर फ्रेंड्स, तुम्ही पाहिलं, मी एकदम कमी साहित्यामध्ये मटन किमा बनवणार आहे कुकरमध्ये. ह्याच्यामध्ये मी दुसरं कुठलंच वाटण घेतलेलं नाही आहे. कधी कोणाकडे वाटण अवेलेबल असतं नसतं, म्हणून मी होईल तितक्या कमीतल्या कमी प्रमाणामध्ये साहित्य घेऊन आज आपण बनवणार आहोत कुकरमधला मटन किमा. चला तर मग बघूया मटन किमा. तर फ्रेंड्स, कुकर ह्या ठिकाणी मी तापत ठेवलेला आहे. मीडियम आचेवर आज करा. मी अर्धा चमचा तूप घालत आहे. तूप ऑप्शनल आहे फ्रेंड्स, तुम्हाला जर तूप टाकायचं असेल तर तुम्ही तूप टाकू शकता, नाहीतर मग आपल्या नेहमीच्या तेलामध्ये, जेवणाच्या तेलामध्ये किमा बनवू शकता. 1 पळी तेल टाकलेलं आहे मी. तेल, मीठ, चटणी हे नेहमी आपल्या अंदाजेच कमी जास्त टाकायचं, कारण कोणाला त्यांच्या हेल्थच्या हिशोबाने जास्त कमी आवडतं. गॅसचा आच मंदच आहे, मंद नाही, मीडियम आहे. फ्रेंड्स, भरपूर लोक मटन चिकन म्हटलं की भरपूर प्रकारचे वाटण आले, खोबऱ्याचं वाटण आलं, भरपूर प्रकारचे मसाले आले, पण मी आज एकदम साधी सोपी सिंपल दाखवते आहे तुम्हाला. कारण कधी कधी आपल्याकडे भाज्या अवेलेबल असतात, किंवा वाटाणाच म्हणते मी, काय म्हणतात सुकं खोबरं, ओलं खोबरं ह्याचं वाटण अवेलेबल असतं नसतं. तर म्हणून मी होईल तितक्या कमीत कमी इन्ग्रेडियंट्समध्ये माझ्या रेसिपीज मी तुमच्यासमोर आणते. तर आय होप तुम्ही त्यांना लाईक करा, नक्की ट्राय करत जावा. तेल तूप तापलेलं आहे, त्याच्यामध्ये आता मी कांदा टाकणार आहे. तर फ्रेंड्स, आता आपण बारीक चिरलेला कांदा टाकत आहोत. आज माझ्या आजीने कॅमेरा पकडला आहे, तर कॅमेरा वगैरे जर हलला तर प्लीज त्यासाठी सॉरी. काय, नेहमी माझा भाऊ एडिटिंगसाठी असतो, व्हिडिओ शूटिंगसाठी असतो, पण आज त्याची संडे आहे, क्रिकेटची मॅच आहे, म्हणून तो गेला आहे क्रिकेट खेळायला. मग आजीला म्हटलं थोडा वेळ मूवी नंतर पहा, मला जर येऊन हेल्प कर. तर कांदा आपण चांगला परतून घ्यायचा आहे, थोडासा बदामी रंगाचा होईपर्यंत. आता आपण वटाणा टाकणार आहोत. टमाटा ॲड करायचं आहे. गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे. तुम्हाला जर यामध्ये खोबऱ्याचं वाटण वगैरे बाकीचे काय इतर गरम, तर किमा टाकून झाला आहे फ्रेंड्स. गॅसचा फ्लेम लोच ठेवला आहे मी, अजून मीठ नाही घातलं आहे. हे सगळे पदार्थ एकत्र मिक्स करून घ्या. आणि आता चवीनुसार मीठ टाकणार आहे मी. तर आता आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत. मिठाचं तिखटाचं प्रमाण फ्रेंड्स अंदाजच टाका.
गॅसची फ्लेम थोडी मीडियम करा. आणि आता आपण पाणी ॲड करायचं आहे. ह्याच्यामध्ये मी गरम पाणी ॲड नाही करत आहे, जसं आपलं साधं पाणी आहे तेच ॲड करते. तुम्हाला जर गरम पाणी ॲड करायचं तर तुम्ही करू शकता, पण मी नाही करत आहे. तुम्हाला जर रस्सा टाईप पाहिजे असेल तर तुमच्या हिशोबाने तुम्ही पाणी जास्त टाकू शकता. रसरशीत हवी असेल तर, किंवा अशी थपथपीत ग्रेव्ही टाईप हवी असेल तर तुम्ही पाण्याचा वापर कमी करू शकता. मी इकडे थपथपीतच करते आहे, म्हणजे जास्त पण पातळ नाही, म्हणून मी पाणी थोडंच टाकलं आहे. या स्टेपला कुकरला मी झाकण लावून घेणार आहे. आणि कुकरचा फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायचा आहे फ्रेंड्स. आणि ह्याला मी 3 शिट्ट्या देणार आहे. सॉरी फ्रेंड्स, मिस्टेक झाली. 3 शिट्ट्या नाही, मी ह्याला चांगल्या मीडियम आचेवर 5 शिट्ट्या देणार आहे. कारण आपण डायरेक्ट फोडणी देत आहोत ना. 5 द्या, 6 झाली तरी हरकत नाही. 5 ते 6 शिट्ट्या मीडियम आचेवर गॅस ठेवून. 5-6 कुकरला शिट्ट्या देऊन झालेल्या आहेत फ्रेंड्स. कुकरला पूर्णपणे आपल्याला थंड करायचं आहे. पूर्ण थंड झाल्यावरच आपण कुकर उघडायचं आहे. कुकर उघडण्याची घाई नाही करायची. आणि कुकर उघडण्याच्या आधी शिट्टी वर करून हे पूर्ण असं हवा रिलीज करायची आहे. आणि मगच कुकर उघडायला घ्यायचं आहे. आणि आपण कुकर उघडून पाहूया. खिमा आपला रेडी आहे. थोडासाच रस्सा ठेवला आहे मी थपथपीत. तुम्हाला जर पूर्ण ड्राय हवा असेल तर कुकरची झाकणी उघडून तुम्ही पुन्हा गॅस पेटवून पूर्ण त्याचं पाणी आटूपर्यंत त्याला मीडियम आचेवर शिजवू शकता. तर फ्रेंड्स, अशा पद्धतीने मी कमीत कमी इन्ग्रेडियंट्स वापरून मटन खिमा बनवलेला आहे कुकरमधला. आम्हाला थोडा रसरशीत हवा होता म्हणून मी थोडंसं पाणी त्याच्यामध्ये ठेवू दिलेलं आहे. तुम्हाला जर आटवायचं असेल, पूर्ण ड्राय करायचं असेल तर तुम्ही ते कुकरची लीड उघडून पूर्ण पाणी आटवूपर्यंत शिजवू शकता. तर तुम्ही पाहिलंच फ्रेंड्स, मी ह्याच्यामध्ये जास्त कुठलेच पदार्थ नाही वापरले. टोमॅटो, कांदा, वटाणा आणि हां फ्रेंड्स, कसुरी मेथी मी माझ्या चवीनुसार, आवडीनुसार म्हणून टाकली आहे. कसुरी मेथी जर तुम्हाला आवडत असेल तरच तुम्ही घाला, कारण कसं मग नंतर समजा टेस्ट त्याची थोडी नंतर 2-3 तासाने वगैरे अशी समजा जर कडवट लागली तर मग माहिती आहे ना, घरचे काय टाकले, कडवटपणा येतो आहे असं वगैरे बोलायला स्टार्ट करतात. मग जर तुम्हाला आवडत असेल तरच कसुरी मेथी टाका. जर तुम्हाला खोबऱ्याचं वाटण वगैरे टाकून पण बनवायची असेल तरी तुम्ही बनवू शकता, हरकत नाही. मी तुम्हाला एकदम कमीत कमी साहित्यामध्ये जे घरात डेली बेसवर अवेलेबल असतं त्यातनंच जमेल तशी मी कोथिंबीरच म्हणते, माझी आवडीचा फेवरेट इन्ग्रेडियंट आहे तो. तर मी कमीत कमी साहित्यामध्ये तुम्हाला मटन खिमा कुकरमधला बनवून दाखवला आहे. माझ्या आजीने मला मध्ये मध्ये इन्स्ट्रक्शन्स देत होती. तर फ्रेंड्स, तुम्हाला तिचे इन्स्ट्रक्शन आवडले ना आवडले किंवा तिचा आवाज डिस्टर्ब वाटत असेल तर त्यासाठी मी पुन्हा एकदा सॉरी म्हणते, कारण आज कॅमेरा शूटिंग करताना तिनेच पकडलेला. तर फ्रेंड्स, ही रेसिपी नक्की ट्राय करा घरी. आवडली असल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.